तर आपण काढूया आळूची भाजी। ही आळूची पानं आपण काढून घेऊया। आता याला 2 पानं आहेत, त्यातलं आपण एक काढणार आहे। पण याच्यामधले एक पान काढून घेतलेलं आहे आळूचं। आपले हे बकेटामध्ये लावलेली आळू आहे। मस्त छान अशी मोठी आलेली आहेत पानं आळूची। आपण एक काढून घेतलेला आहे। आपण एक काढून घेतला आहे। आता आपण दुसरं काढून घेऊया। हे देवपूजासाठी आपण हे शेवंतीचे फुले काढून घेऊया। इथं आपले आळूची पानं भरपूर आहेत। आता आपण ही आळूचे पानं काढून घेऊया। मस्त छान असे आळूचे पानं आहेत। तर हे आपण काढून घेणार आहे। मस्त असे छान आलेले आहेत आळूची पानं आपली। तर आपण आळूची पानाचे कटिंग करूया। अशी काढून घ्यायची। आपण अशी काढून घेतलेली आहे आळू। तर आपण हे काढलेली आहे। भरपूर पानं आहेत, आपण काढून घेऊया। तर आपण हे आळू काढून घेतलेली आहे। आपण इथं भरपूर आपली आळू होती, तर आपण हे काढून घेतलेली आहे। शेवंतीचे फुले। तर आपण ही पालक काढून घेऊया। आपली पालक वाढलेली आहे। अशी एक एक पानं अशी आपण काढून घेऊया। मस्त छान आलेली आहे आपली पालक, पण काढून घेऊया। हे आपण पालक आता काढून घेतलेली आहे। मस्त छान निघली आहे आपली पालक। ही आहे मोहरीची भाजी, मस्त छान आलेली आहे। पण ही काढून घेणार आहे। मस्त छान आलेली आहे मोहरीची भाजी। हे आपण भाजी काढून घेतलेली आहे। हे आपण भाजीपाला आपला टेरेसवरचा काढलेला आहे। मस्त छान असं एक वांग काढलेलं आहे आपण वांग्याच्या झाडाचं। ही राजगिरीची भाजी आहे। खाली आपली आळूची पानं आहेत। हे आपण सगळा भाजीपाला काढून घेतलेला आहे आपल्या टेरेसवरचा। मस्त सुंदर पालकची भाजी आहे, मोहरीची भाजी आहे, राजगिऱ्याची भाजी आहे, आळूची पानं आहेत। हे वांग आहे आपल्या वांग्याच्या झाडाचं। मस्त सुंदर असं वांग आहे, छान।